हाय मुलांनो, तर आज आपण एक छोटीशी एक्सरसाइज बघणार आहेत मॅप्स अँड सिम्बॉल्स या लेसनची. ठीक आहे. तर क्वेश्चन ए आहे, वेअर डू मटेरियल्स फॉर मॅन मेड ऑब्जेक्ट्स कम फ्रॉम. ठीक आहे. तर आता इथे मी हे क्वेश्चन्स लिहून घेतले आहेत, आपण त्याचे आन्सर्स पाहूयात. ठीक आहे. तर मॅनमेड ऑब्जेक्ट्स जे आहेत म्हणजे कोणतेही वस्तू असतील जे माणसाने बनवलेले आहेत, जसे की फर्निचर असेल, घरे असतील, बिल्डिंग आहे. तर या सर्व वस्तूंसाठी जे लागणारं मटेरियल आहे, जे लागणारं साहित्य आहे, ते कुठून येतं? तर नेचरमधूनच येतं, निसर्गातूनच येतं. जर फर्निचर बनवायचं आहे तर लाकूड आपल्याला निसर्गातूनच मिळतं. घर बांधायचं आहे तर विटा आहेत, माती आहे, सिमेंट आहे. तर या सर्व वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला निसर्गापासून म्हणजेच नेचरपासूनच भेटतात. म्हणून त्याचा आन्सर आहे मटेरियल्स फॉर मॅन मेड ऑब्जेक्ट्स कम फ्रॉम नेचर. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात क्वेश्चन बी. Which elements of the environment are not shown on a map? Why? तर निसर्गामधील एन्व्हायरमेंट म्हणजे निसर्ग किंवा आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे, तर त्याच्यामधले कोणते जे एलिमेंट्स आहेत, कोणते जे घटक आहेत, जे आपण की मॅपवरती म्हणजे नकाशामध्ये दाखवू शकत नाही आणि का? तर त्यातलं पहिल्यांदा आपण बघूयात की कोणते जे घटक आहेत जे आपण मॅपवर नकाशामध्ये दाखवू शकत नाही. ठीक आहे. तर मूव्हिंग एलिमेंट्स ऑफ द एन्व्हायरमेंट सच ॲज फ्लाइंग बर्ड्स, वॉकिंग पीपल, मूव्हिंग व्हेकल्स एक्सेट्रा आर नॉट शोन ऑन अ मॅप. तर जे मूव्हिंग एलिमेंट्स असतात म्हणजे जे हलणाऱ्या वस्तू किंवा हलणारे घटक आहेत ते आपण मॅपवरती नकाशावरती दाखवू शकत नाही. जसे की फ्लाइंग बर्ड्स आहेत, उडणारे पक्षी आहेत, ते एकाच जागी असतात का? नाही, ते सतत उडत असतात. मग आपण ते नकाशामध्ये दाखवू शकतो का? नाही. वॉकिंग पीपल, चालणारी लोक आज या ठिकाणी असतील तर उद्या दुसऱ्या ठिकाणी असतील, मग आपण ते दाखवू शकतो का? नाही. मूव्हिंग व्हेकल्स, चालणारी जी गाड्या आहेत, वाहने आहेत, तर तेही आपण म्हणजे कोणतेही जे मूव्हिंग एलिमेंट्स आहेत, ज्या हलणाऱ्या वस्तू आहेत, त्या आपण नकाशामध्ये दाखवू शकत नाही. हे झालं आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आणि व्हाय, का? तर ते मी आत्ता तुम्हाला सांगितलंच आहे. मूव्हिंग एलिमेंट्स आर नेवर सीन ॲट पर्टिक्युलर प्लेसेस फॉर लॉंग पिरियड ऑफ टाईम. जे मूव्हिंग एलिमेंट्स असतात, जे हलणारे घटक असतात, ते खूप वेळासाठी, दीर्घ काळासाठी एकाच ठिकाणावर थांबू शकत नाहीत. त्यामुळे देअरफॉर दे आर नॉट शोन ऑन अ मॅप. त्यामुळे ते आपण नकाशावर दाखवू शकत नाही. ओके. हा झाला सेकंड क्वेश्चन. आता आपण थर्ड बघूयात. क्वेश्चन सी. What do we use to show elements of the environment on a map? जर आपल्याला पर्यावरणातील जे घटक आहेत ते मॅपवरती दाखवायचे, समजा आपल्या आजूबाजूला काही घटक आहेत ते आपल्याला त्या नकाशावरती दाखवायचे आहेत. समजा एखादा रस्ता आहे आपल्या आजूबाजूचा, आपल्या इथला चौक आहे, तो आपल्याला त्या नकाशावरती दाखवायचा आहे. तर तो आपण कसा दाखवणार? तर आन्सर, we use symbols to show elements of the environment on a map. आपल्याला नकाशावरती काहीही दाखवायचं असेल तर आपण ते सिम्बॉल्सच्या स्वरूपात, चिन्हांच्या स्वरूपात दाखवू शकतो. ठीक आहे. आता आपण बघूयात क्वेश्चन डी. क्वेश्चन डी आहे, विच ऑफ द मॅप्स शोन बिलो इज कम्प्लीट. खाली इथे 2 मॅप्स दिलेले आहेत, ए आणि बी. तर यापैकी तुम्हाला कोणता मॅप कम्प्लीट आहे हे सांगायचं आहे. ठीक आहे. तर हा मॅप बघा. ए मध्ये तुम्हाला काय दिसत आहे? तर यवतमाळ डिस्ट्रिक्ट आहे, त्यातले तालुकाज आहेत. ठीक आहे. तर इथे तुम्हाला सगळे त्याचे तालुके दिसत आहेत. सेम इथे पण आहे, यवतमाळ डिस्ट्रिक्ट आहे आणि त्याचे तालुका आहेत. सेम मॅप आहे. तर या दोघांमध्ये तुम्हाला काय फरक दिसत आहे? तर पहिला तर हा फरक आहे बघा. ह्या काय आहेत? डिरेक्शन्स आहेत. इथे दाखवल्यात का डिरेक्शन्स कुठे दिसत आहेत का? नाही. ठीक आहे. डिरेक्शन झालं. त्याच्यानंतर इथे बघा ही स्केल आहे. ठीक आहे. ती इथे आहे का? नाही आहे. आणि थर्ड आहे ही इंडेक्स, जी की ह्या बी मध्ये नाहीये. म्हणजेच हा जो बी मॅप आहे तो इनकम्प्लीट आहे आणि मॅप ए आहे तो
कंप्लीट आहे. मग आपलं आन्सर कसं लिहिणार आहोत आपण, मॅप ए इज कंप्लीट हे पहिले लिहा. ठीक आहे, त्याच्यानंतर लिहू शकता आपण. आता मॅप बी का इनकम्प्लीट आहे, तर त्याचं रिझन आपल्याला लिहिलं पाहिजे. मॅप बी इज इनकम्प्लीट बिकॉज डिरेक्शन, इंडेक्स अँड स्केल इज नॉट शोन ऑन इट. ठीक आहे, कधीही मॅप बघताना या 3 गोष्टी कायम बघायचाच, डिरेक्शन, इंडेक्स आणि ही स्केल. या गोष्टी मॅपमध्ये असायलाच पाहिजे, तेव्हाच तो मॅप कंप्लीट असतो. समजलं? ओके, थँक्यू, बाय बाय.